Hello everyone, welcome back to my channel. Today we are going to learn about adverb in very simple English. So let's begin. So what is an adverb? Adverb कशाला म्हणतात? An adverb is a word that tells us more about verb, adjective or another adverb. की जे अनदर ॲडव्हर्ब आहेत, क्रियाविशेषण आहेत किंवा जे व्हर्ब आहेत किंवा व्हर्बला जे इंडिकेट करतात किंवा जे ॲडजेक्टिव्ह आहेत त्याला जे इंडिकेट करतात त्याविषयी जे इन्फॉर्मेशन देतात त्यालाच काय म्हणतात ॲडव्हर्ब. तर जसं आता क्वेश्चन व्हॉट, व्हेअर, हाऊ ऑफन किंवा हाऊ मच अशाने जे क्वेश्चन जर आपण विचारले तर आपल्याला ॲडव्हर्ब मिळते. आणि काय आता इम्पॉर्टंट काइंड आहेत त्याचे ॲडव्हर्बचे, जसं ॲडव्हर्ब ऑफ टाईम टेल्स अस व्हेन समथिंग हॅपन्स. आता नेमकं कधी घडलं आहे त्याचा जो टाईम आपल्याला इंडिकेट करते त्यालाच ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणतात. जसं आता यस्टरडे, टुडे, टुमॉरो, सून, लेट अशा प्रकारचे जे एक्झाम्पल जर येत असतील सेंटेन्समध्ये जर आपल्याला तर तेव्हा आपण समजायचं की ॲडव्हर्ब ऑफ टाईम. जसं आता इथे दिलेलं आहे आय मेट हिम यस्टरडे आणि सी विल कम टुमॉरो. तर बघा आज हे जे आपण ॲडव्हर्ब बघतोय तर या ॲडव्हर्बमध्ये नेमकं तुम्हाला काय काय शिकायला भेटणार आहे किंवा नवीन काय. तर ॲडव्हर्ब आपल्याला ॲडव्हर्बचे काइंड किती आहेत ते बघायला भेटणार आहेत किंवा ते आज आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर ॲडव्हर्बचे 6 काइंड आज आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट कन्फ्युजिंग ॲडव्हर्ब्स की जे आपल्याला कन्फ्यूज करतात अशा प्रकारचे. आणि आता ॲडजेक्टिव्ह वर्सेस ॲडव्हर्बसुद्धा. आणि त्याचबरोबर आता आपण जे बघणार आहोत की वर्ड वर्सेस वर्ड. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा आपण सेकंड काइंड बघणार आहोत ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. तर टेल्स अस व्हेअर समथिंग हॅपन्स की नेमकं आता कधी घडली जी क्रिया तर ॲडव्हर्ब ऑफ ते प्लेस कुठे घडली. फॉर एक्झाम्पल जर हिअर, देअर किंवा इनसाईड, आउटसाईड अशा प्रकारचे जर आपल्याला सेंटेन्समध्ये जर वर्ड येत असतील तर ते समजायचं ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. जसं एक्झाम्पल आहे तिथं ही इज स्टँडिंग आउटसाईड किंवा कम हिअर प्लीज. तर याच्यामध्ये जसं आता हिअर आले किंवा आउटसाईड हे जे शब्द आहेत ते ॲडव्हर्ब ऑफ प्लेस इंडिकेट करतात. देन आता ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी त्याला वारंवारिता म्हणतो. टेल्स अस हाऊ ऑफन समथिंग हॅपन्स. आता हॅपन्स म्हणजे आता किती वेळा घडला आहे त्याला म्हणतो फ्रिक्वेन्सी, वारंवारिता. जसं आता शब्द इथे दिलेले आहेत समटाईम्स, नेव्हर, ऑफन, वन्स, ट्वाईस. आणि आता ॲडव्हर्ब ऑफ मॅनर टेल्स अस हाऊ समथिंग इज डन. आता कसं झालं, कशा पद्धतीनं, स्लोली झालं किंवा क्विकली झालं किंवा फेल झालं, बॅडली झालं, ब्युटिफुली, हार्ड हे जे शब्द आपल्याला इंडिकेट करतात ते काय दर्शवतात ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. देन आहे आता ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. आता टेल्स अस हाऊ मच ऑर टू व्हॉट एक्सटेंट. आता कशा पद्धतीने झालं आहे तर व्हेरी किंवा टू, क्वाईट, ऑलमोस्ट, कम्प्लिटली अशा प्रकारचे जर शब्द येत असतील तर समजायचं आपण ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. आणि आता याचे जे काही सेंटेन्स आहेत तर ते इट इज व्हेरी हॉट, टुडे सी इज ऑलमोस्ट रेडी. आणि आता जो नेक्स्ट आहे तो आहे ॲडव्हर्ब ऑफ रिझन. तर कारण ज्याला म्हणतो टेल्स अस व्हाय समथिंग हॅपन्स किंवा आता का बरं घडलं आहे कारण रिझन म्हणतो आहे. तर आता हे कॉन्सिक्वेंटली किंवा देअरफोर अशा प्रकारचे जर शब्द येत असतील त्याला ॲडव्हर्ब ऑफ रिझन म्हणतात. आणि एक्झाम्पल आहे ही वॉज इल देअरफोर ही स्टेड होम. आता काही कन्फ्युजिंग ॲडव्हर्ब आहेत जे एक्झामच्यासाठी फेवरेट आहे किंवा एक्झाममध्ये ते विचारले जातात. जसं आता इथं आपल्याला ॲडजेक्टिव्ह वर्सेस ॲडव्हर्ब. आता एक्झाम्पल जर म्हटलं तर इथं आहे इट इज व्हेरी फास्ट ट्रेन. आता इट इज व्हेरी फास्ट ट्रेन हे जे आहे ॲडजेक्टिव्ह, याच्यामध्ये फास्ट ते ॲडजेक्टिव्ह यूज केलेला आहे. शब्द एकच आहे फास्ट आणि सेकंड आहे ही रन्स फास्ट. इथं आहे तो ॲडव्हर्ब. तर बघा हा छोटासा डिफरन्स आहे. फर्स्ट सेंटेन्समध्ये फास्ट आपल्याला ॲडजेक्टिव्ह इंडिकेट करतो तर सेकंड सेंटेन्समध्ये फास्ट हा ॲडव्हर्ब इंडिकेट करतो. तर बघा दुसरा एक आणखीन आपण असंच उदाहरण बघणार आहोत हार्डचं. हार्ड हा वर्ड आहे तर इथं हार्डसाठी आपण सेंटेन्स घेतलेला आहे इट इज अ हार्ड प्रॉब्लेम. इथं इंडिकेट करतो ॲडजेक्टिव्ह की इट इज अ हार्ड प्रॉब्लेम. हा कसा प्रॉब्लेम आहे, कठीण प्रॉब्लेम आहे. इथं प्रॉब्लेम कसा आहे, कठीण म्हणजे हार्ड, तर ॲडजेक्टिव्ह. आणि त्याचबरोबर सेकंड आहे ही वर्क्स हार्ड. तो कसा काम करतो तर तो कठीणाईने किंवा आपण काय म्हणतो फार चिकाटीने काम करतो. तर इथं जो आहे हार्ड हा ॲडव्हर्ब म्हणून यूज केला जातो. आणि आता जे बघणार आहोत ते आहे वर्ड वर्सेस वर्ड किंवा एकच शब्द दोन अर्थी कसा वापरला जातो. जसं आहे आता ही वर्क्स हार्ड, तो खूप मेहनत घेतो, ही वर्क्स हार्ड. आणि आता सेकंड सेंटेन्समध्ये आहे ही हार्डली वर्क्स. आता बघा सेकंड सेंटेन्समध्ये ही हार्डली वर्क्स म्हणजेच काय म्हटलेलं आहे तिथं ऑलमोस्ट किंवा नॉट, कदाचित तो खूप कमी मेहनत घेतो किंवा तो घेतच नाही.
इथं हार्डलीचं मिनिंग काय आहे, ऑलमोस्ट नॉट. सो बघा, अशा प्रकारे आपण ॲडव्हर्ब बघितलेले आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल होईलच. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल, then like, share and subscribe. Thank you for watching my video.